नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। मंडळी, आज आपण दिवाळी निमित्त पौष्टिक आणि आरोग्यदायी असे नाचणीचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत। चला तर मग नाचणीचे लाडू कसे करायचे ते पाहू। लाडू करण्यासाठी 2 वाट्या नाचणीचे पीठ चाळून घ्यायचे। मंडळी, नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडांना मजबूती येते। तसेच नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते। आता ही कढई गॅसवर ठेवून त्यात 1 वाटी साजूक तूप थोडे थोडे घालून हे नाचणीचे पीठ खमंग भाजून घ्यायचे। 2 वाट्या नाचणीचे पीठ, 1 वाटी साजूक तूप आणि 2.25 वाटी पिठी साखर असे परफेक्ट प्रमाण वापरून हे आपण नाचणीचे लाडू बनवणार आहोत। नाचणीचे लाडू खमंग आणि खुसखुशीत लागण्यासाठी आपण एक महत्त्वाचा पदार्थ घालणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। सुरुवातीला नाचणीचे पीठ भाजताना जड जाऊ लागते, पण तुपामध्ये हे नाचणीचे पीठ आपण जसजसे भाजत जाऊ तसे हे मिश्रण थोडे पातळ होऊ लागते। पीठ भाजल्यावर खमंग वास येऊ लागतो। मंडळी, नाचणीतील कमी कॅलरीज आणि फायबरमुळे पाचन क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते। असे नाचणीचे सेवन लहान थोरांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे। मंडळी, हे नाचणीचे पीठ जसजसे आपण भाजत जाऊ तसे हे भाजताना खूप हलके होऊ लागते। पीठ भाजतानाचा जडपणा जाऊन हे पीठ पटपट भाजले जाते। आता हे नाचणीचे पीठ पूर्णपणे भाजल्यावर गॅस बंद करून त्यात 1 टेबलस्पून दूध घालायचे। दूध घातल्याबरोबर हे पीठ फसफसून वर येते, छान फुलून येते। दूध घातल्यावर हे पीठ हलके तर होतेच, शिवाय खमंगही होते। तसेच लाडूलाही छान रंग येतो आणि चवीलाही छान होतात। आता या मिश्रणातील बुडबुडे जाईपर्यंत हे पीठ छान मिक्स करून घ्यायचे। आता हे भाजलेले पीठ 1 ते 1.5 तास थंड करण्यास ठेवावे। मंडळी, या ठिकाणी मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे थंड झालेले नाचणीचे पीठ पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे। 2 वाटी नाचणीच्या पिठासाठी 2.25 वाटी पिठी साखर मोजून घ्यायची। तुम्हाला गोड आवडत असल्यास 2 वाटी किंवा कमी साखर घालू शकता। या ठिकाणी मी 2.25 वाटी पिठी साखर घातली आहे। पिठी साखर घातल्यावर हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। नाचणीचे पीठ आणि पिठी साखर एकजीव झाली पाहिजे। 1 ते 1.5 चमचा साखर मिश्रित वेलची पावडर घालायची। आवडीनुसार काजू बदामाचे काप घालायचे। आता हे मिश्रण छान मिक्स करून त्याचे लाडू वळून घ्यायचे। या नाचणीच्या लाडूच्या प्रमाणात 30 लाडू वळून होतात। याप्रमाणे हे सर्व लाडू वळून घ्यायचे। मंडळी, पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।